ठाण्यात 2 दिवसांपूर्वी पोलीस कर्मचाऱ्याच्या खुनाची बातमी ताजी असतानाच आता देऊळगाव राजा तालुक्यामध्ये पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे। एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह त्याच्याच मालकीच्या वाहनात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। ज्ञानेश्वर पांडुरंग म्हस्के असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून ते देऊळगाव राजा तालुक्यातील गिरोली खुर्द इथले रहिवासी आहेत। तर ज्ञानेश्वर म्हस्के हे जालना महामार्ग पोलीस दलात कार्यरत होते। पोलिसाच्या मृत्यू प्रकरणामध्ये 3 संशयितांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले। प्रतिनिधी संदीप वानखेडे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। संदीप, खरं तर या प्रकरणातली आत्ताची अपडेट हीच की 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। कोण आहेत नेमके हे संशयित, कशा प्रकारे पोलिसांनी या संशयितांपर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत? अगदी बरोबर, कारण आपण जर पाहिलं तर ही घटना समोर आल्यानंतर पोलीस विभागासह संपूर्ण जिल्ह्यात जी आहे ती खळबळ उडाली होती आणि आठवड्याभरातील ही दुसरी घटना असल्यामुळे पोलीस आता ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांनी तात्काळ आपली तपास चक्र फिरवली आणि घटनास्थळावर सायबर असेल, त्याचबरोबर श्वान पथक, फॉरेन्सिक विभागाचे संपूर्ण पथक जे आहे हे घटनास्थळावर तपासासाठी तात्काळ दाखल झाला आणि विविध त्या ठिकाणी आढळलेल्या प्राथमिक पुराव्यानंतर जे आहे हे 3 आरोपींना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे। खरं तर हे जे 3 आरोपी आहेत अद्याप यांची कुठलीही माहिती पोलिसांनी समोर आणलेली नाहीये। मात्र त्या 3 जणांच्या कसून जी आहे ती या ठिकाणी चौकशी केली जात आहे आणि लवकरच हा संपूर्ण प्रकार जो आहे हा चौकशीतून आता पोलिसांच्या समोर येणार आहे। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर पोलिसांचं जे काही पद्धतीने त्याचं संशयास्पद प्रेत जे आहे ते आढळलं, त्यामुळे त्याचा गळा आवळून खून केल्याचा प्रथमदर्शी अहवाल जो आहे हा पोलिसांनी अंदाज जो आहे हा पोलिसांनी या ठिकाणी या प्रकरणामध्ये पोलिसांकडून आणखी नेमकी काय काय कारवाई केली जाते याकडे तुमचं लक्ष असू द्या। वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। बातम्या आपण पाहतोय बुलढाण्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृतदेह आढळलाय। गळा आवळून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येते आणि त्या प्रकरणामध्ये आता 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले।